नमस्कार शेतकरी बंधूंनो, PDKV अंबा या वाहनाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हे वाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे 2021 ला प्रसारित करण्यात आलेले आहे. शेतकरी बंधूंनो, या वाहनाची पेरणी मी माझ्या शेतात 19 जून 2024 ला केलेली होती आणि आज या वाहनाला 80 दिवस पूर्ण झालेले आहे. शेतकरी बंधूंनो, या वाहनाचा मला कशा प्रकारे अनुभव आला, या वाहनाची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे व उत्पन्नाला हे वाहन कसे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला PDKV अंबा या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला आपण विद्यापीठानुसार या वाहनाला कशा प्रकारे माहिती आहे ते आपण जाणून घेऊया. नंतर माझा अनुभव कसा आला ते तुम्हाला मी सांगतो. शेतकरी बंधूंनो, या वाहनाचा कालावधी 94 ते 96 दिवस आहे. तसेच लवकर येणारे हे वाहन आहे. शेतकरी बंधूंनो, काही कारणामुळे जर आपली सोयाबीन काढणी लांबली असेल तर सोयाबीनच्या शेंगा फुटतात, पण या वाहनाच्या शेंगा फुटणार नाही. 10 ते 12 दिवस कालावधी सहनशील असं हे वाहन आहे. 10 ते 12 दिवस आपल्या शेंगा फुटणार नाही. आणि या वाहनाचे उत्पन्न जर बघितले विद्यापीठानुसार तर 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर ते उत्पन्न सांगतात. शेतकरी बंधूंनो, ही माहिती विद्यापीठानुसार झाली. आता माझा अनुभव कसा आहे ते तुम्हाला मी सांगणार. सोयाबीनवर सुरुवातीच्या काळात जे मुख्य रोग असतात, खोडकिडा किंवा चक्रभुंगा, त्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव या वाहनावर मला दिसला नाही. तसेच येलो मोजॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा दिसला नाही. येलो मोजॅक व्हायरसला सहनशील असे हे वाहन आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, उत्पन्नाचे जर झाले तर मला एकरी 9 ते 10 क्विंटल उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारे या वाहनाची लागवड मी केलेली आहे आणि मला कमी खर्चात व लवकर येणारे वाहन चांगल्या प्रकारचे असे वाटते. तसेच कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा हे वाहन चांगले ठरू शकते. शेतकरी बंधूंनो, हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला. आणखी कोणा वाहनाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.